सातारा जिल्हा प्रशासनाची एक उच्चस्तरीय बैठक आज विशेषतः विद्यार्थी विद्यार्थिनी आणि महिलांच्या सुरक्षेच्या अनुषंगानं मी या ठिकाणी घेतलेली होती। यामध्ये जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी, सामाजिक न्याय विभागाची जी वसतिगृह आहेत ते सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा संबंधित अधिकारी आणि इतर सर्व संबंधित यंत्रणा या ठिकाणी उपस्थित होती। आज एक सुधारित आदेश जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी निर्गमित करायची सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। याच्यामध्ये ज्या शाळा आहेत प्राथमिक माध्यमिक, कॉलेजेस आहेत सिनियर ज्युनियर टेक्निकलचे, अशा सगळ्या ठिकाणी सर्वप्रथम वेगवेगळ्या दिशेला त्या आस्थापनेमध्ये जर मुलींचं स्वच्छतागृह, मुलांचं स्वच्छतागृह असेल तर प्रश्न नाही, परंतु एकाच दिशेला जर दोन वस्तीत अशी स्वच्छतागृह असतील तर इमिजिएट त्याला पार्टिशन एंट्री पॉइंटलाच जिथून जायचे आत तिथं मुलांकडच्या मुलींच्या स्वच्छतागृहाकडे जायला वेगळी एंट्री आणि मुलांच्याकडे जायला वेगळी एंट्री, अशा पद्धतीनं तातडीनं त्या शाळांना त्या एंट्री बदलण्याच्या आदेश या ठिकाणी आपण दिलेले आहेत। सक्तीनं मुलींच्या स्वच्छतागृहाची स्वच्छता देखभाल ही महिला कर्मचाऱ्यांनीच करावी, याच्यासाठी सुद्धा त्यांना आज सुधारित आदेश या ठिकाणी आपण दिलेले आहेत। शासन मान्यतेने भरलेले कर्मचारी सोडून जे कर्मचारी रोजंदारीवर घेतले जातात, तात्पुरत्या स्वरूपात घेतले जातात, त्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं स्थानिक पोलीस स्टेशनमधनं पोलीस व्हेरिफिकेशन करणं कंपल्सरी आजपासून या ठिकाणी आपण केलेलं आहे। ज्यांच्याकडे पोलीस व्हेरिफिकेशन असेल त्यांना ठेवलं जाईल, ज्यांच्याकडे पोलीस व्हेरिफिकेशन नसेल त्यांना 8 दिवसात संबंधित पोलीस स्टेशनकडनं पोलीस व्हेरिफिकेशन केल्याशिवाय कामावर ठेवता येणार नाही, अशा सुद्धा आज आदेश या ठिकाणी आपण निर्गमित करतोय। शासनाची जी वसतिगृह आहेत सामाजिक न्याय विभागाचे असतील किंवा अनुदानित जे कॉलेजेस आहेत, आता उदाहरणार्थ साताऱ्यामध्ये काही मोठ्या शिक्षण संस्थांची कॉलेजेस आहेत, अशा कॉलेजेसवर सुद्धा माध्यमिक विभागाच्या शिक्षण अधिकाऱ्यांना आपण स्वतंत्र अधिकार आज दिलेले आहेत। अशा सगळ्या हॉस्टेल्सची त्या शिक्षण अधिकाऱ्यांनी तातडीनं आजपासून तपासणी करायची आहे। महिला कर्मचारी मुलींच्या वसतिगृहामध्ये आहेत का, पुरुषांच्या वसतिगृहामधले जे कर्मचारी असतील ते त्या महिला कर्मचाऱ्यांच्या वसतिगृहामध्ये अनाधिकारानं जात नाहीत ना, ह्या सगळ्या गोष्टींची तपासणी करायचे आदेश माध्यमिकच्या शिक्षण अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। उद्यापासून प्रत्येक प्राथमिक शाळेमध्ये, माध्यमिक शाळेमध्ये, कॉलेजमध्ये सिनियर ज्युनियर पोलीस अधिकारी आणि शिक्षण विभागाचे भाग अधिकारी हे जाऊन पालक आणि विद्यार्थ्यांची शाळा व्यवस्थापनाबरोबर संयुक्त बैठका घेतील। त्या बैठकामध्ये विशेषतः मुलींच्या करता आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत स्वतंत्र महिला अधिकारी कर्मचाऱ्यांचे फोन नंबर आणि नाव त्या प्रत्येक शाळामध्ये आणि त्या प्रत्येक कॉलेजमध्ये देण्याची व्यवस्था केलेली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मी सांगितलेलं आहे, आजच त्याचं नियोजन तुम्ही करा, वाटलंच तर उद्याचा एक दिवस तुम्हाला लागला तर घ्या, पण सोमवारपासून कंपल्सरी ह्या बैठका येणाऱ्या 4 दिवसात जिल्ह्यातल्या प्रत्येक शाळेत, कॉलेजमध्ये, सिनियर ज्युनियर टेक्निकल सगळीकडे झाल्या पाहिजे, जेणेकरून आपल्या विद्यार्थिनीबद्दल, आपल्या मुलीबद्दल पालकांना काही शंका असेल तर ती महिला कर्मचाऱ्याकडेच त्या पोलीस स्टेशनच्या फोनवरनं कळवली जाईल। फोनवरनं कळवल्या इमिजिएट रिस्पॉन्ड संबंधित महिला कर्मचारी आमची त्या तक्रारीला करतील आणि जे कोणी कठोर असतील त्याच्यात गुन्हेगार त्यांच्यावर कारवाई केली जाईल। मी आपल्याला सगळ्यांना आठवत असेल, मी गृह विभागाचा राज्यमंत्री असताना महिला पथदर्शी प्रकल्प एक साताऱ्यामध्ये राबवला होता आणि त्याची आकडेवारी आपल्या समोर आहे। आतापर्यंत जवळपास 110 आणि 117 प्रमाणे आपण 2021ला 3819 कारवाई केल्या होत्या। गेल्या वर्षात एक वर्षामध्ये आपण 27,629 कारवाया अशा पद्धतीच्या या महिला पथदर्शी प्रकल्पाच्या अंतर्गत केलेल्या आहेत आणि या वर्षी जुलै अखेर 7,693 कारवाया आपण केलेल्या आहेत आणि या संदर्भामध्ये मी आज सूचना दिलेल्या आहेत। या कारवायांमध्ये पहिल्यांदा कारवाई केली असेल ठीक आहे, त्याच मुलावर दुसऱ्यांदा कारवाई झाली असेल
तर ठीक आहे, पण तिसऱ्यांदा जर तोच मुलगा सापडला तर त्याची सरळ धिंड काढा. म्हणजे तो मुलगा मुलींची छेडछाड करतोय, मुलींची टवाळकी करतोय असं जर आढळून आलं तर सरळ त्या परिसरामधनं त्याला मुलींच्या पालकांच्या नागरिकांच्या समोर त्याला त्या ठिकाणी फिरवत की जेणेकरून त्याला जाणीव झाली पाहिजे की असं करणं सातारा जिल्ह्यामध्ये खपवून घेतलं जाणार नाही. अशा पद्धतीनं महिलांच्या मुलींच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये कडक उपाययोजना करण्याचे निर्णय आज आपण घेतलेला आहे. आपण माननीय मुख्यमंत्री महोदय जेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभाला साताऱ्यामध्ये आले होते तेव्हा पब्लिक ट्रान्सपोर्ट ज्या सिस्टीम्स आहेत, बस, रिक्षा, वडाप ह्या ज्या गाड्या आहेत यांच्यावरती एक QR कोडची सिस्टीम आपण या ठिकाणी स्टिकर लावलेला आहे, ज्याच्यावरती जर महिलांना मुलींना प्रवास करताना प्रवासात दरम्यान किंवा प्रवास करून उतरल्यानंतर असं जाणवलं की आपली कोणी छेडछाड केलेली आहे तर त्या वाहनामध्ये रिक्षा असेल, बस असेल, ST असेल, त्याच्यावर त्या QR कोडवर जरी स्कॅन केलं नुसतं त्यांनी आता त्याचा अलर्ट लगेच आमच्या जवळच्या पोलीस स्टेशनकडे येईल आणि पोलीस स्टेशन मार्फत तातडीनं त्याची दखल घेतली जाईल. ही सुद्धा सिस्टीम आपण जिल्ह्यामध्ये सुरू केलेली आहे. जी काय अजून QR कोड लावायची राहिली ती सुद्धा इमिजिएट या ठिकाणी लावून या बाबतीत सुद्धा म्हणजे महिलांना प्रवासात असेल कुठेही असेल सुरक्षित वाटलं पाहिजे या अनुषंगानं सुद्धा आपण त्या उपाययोजना केलेल्या आहेत. भरोसा सेलचं भूमिपूजन जवळपास 40 लाख रुपये दिले ना आपण. भरोसा 50 लाख रुपये मी जिल्हा नियोजन समितीमधनं भरोसा सेलला दिलेले आहेत. आपल्या ह्याच्यामध्ये वाडे फाट्याच्या जवळ जे भिक्षेकरी गृह आहे सामाजिक न्याय विभागाचं त्या बाजूला आपण एक इमारत सामाजिक न्याय विभागाची घेतलेली आहे. तिथं आपण केवळ जिल्ह्यातल्या महिलांच्या तक्रारीकरता एक वेगळा भरोसा सेल आपण काम चालू केलेलं आहे. 15 दिवसात होईल. 15 दिवसात त्याचं काम पूर्ण होईल. पूर्णपणे महिलांच्या तक्रारी ऑनलाईन असतील ऑनलाईन, प्रत्यक्ष असतील प्रत्यक्ष. कारण बऱ्याचदा मुली महिला थेट पोलीस स्टेशनला जायला घाबरतात. आता हे भरोसा सेल थोडंसं एका बाजूला आहे त्यामुळं मुली महिला जर असं काही त्यांच्यावर तक्रार आली तर थेट तिथं जाऊ शकतील. तिथं महिला अधिकारी कर्मचारी असणार आहेत. ताबडतोब त्यांची तक्रारीची दखल घेतली जाईल आणि त्या भरोसा सेल मार्फत तात्काळ अशा पद्धतीनं आलेल्या तक्रारीचा निपटारा केला जाईल. तो सुद्धा भरोसा सेल किमान एक महिन्याभराच्या आत काम पूर्ण होईल. मी मगाशीच SP ने सांगितले निधी आपण जिल्हा नियोजन मधनं दिलेला आहे. काम वॉर फुटिंगवर करा डे नाईट आणि एक महिन्याभराच्या आत तो भरोसा सेल कार्यान्वित झाला पाहिजे. अशा पद्धतीने एकूण सर्वच या महिलांच्या मुलींच्या सुरक्षे बाबतीत कडक उपाययोजना जिल्ह्यामध्ये राबवण्याचा निर्णय आज घेतलेला आहे. धन्यवाद. प्रश्न झालं ना आता बदलापूरचं सांगितलं त्या दिवशीच सांगितलं मी बदलापूरमध्ये सविस्तर. मी याच्यावरती बदलापूरला सविस्तर पत्रकार परिषद घेतली. तुमच्या माहितीसाठी सांगतो पूर्णपणे शाळा व्यवस्थापनाचा निग्लिजन्स मला तरी तिथं जाणवून आला. कारण CCTV फुटेज चालू आहे का नाही हे बघायची पूर्ण जबाबदारी मुख्याध्यापकांची होती. मुख्याध्यापकांनी ते पाहिलेलं नाही. मुलींच्या स्वच्छतागृहाला नेमणूक आहे महिला कर्मचाऱ्यांची पण त्या महिला कर्मचारी तिथं कामावर नव्हत्या आणि हा जो मुलगा भरला होता तिथं कामाला तो 15 का 3 आठवड्यापूर्वीच तिथं रुजू झाला होता. त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन केलेलं नव्हतं. त्यामुळं सकृत दर्शनी त्याच्यामध्ये असं जाणवते की जी सुरक्षा शाळेनं बघायला पाहिजे होती ती बघितलेली नाही. म्हणजे जिल्ह्यातल्या शहरांच्या ठिकाणी इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत त्यामध्ये कुठल्या मुलांना मुलींना गुड बॅड हे शिकवलं जातं जेणेकरून त्यांना कळावं की समोरचा व्यक्ती आपल्याशी कसा वागतो. मात्र हे ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा किंवा इतर शाळा सगळीकडे यामध्ये अजून तेवढं शिकवलं जात नाही. तर त्याच्याबाबत सगळीकडे आपण तो निर्णय घेतलेला आहे. 3,51,000 विद्यार्थ्यांपर्यंत हा प्रयोग सुरू केल्यापासून आपण पोहोचलेलो आहे. आजच मी शिक्षण अधिकाऱ्यांना पण सांगितले आणि पोलिसांनाही सांगितलेलं आहे ज्या काही यासाठी यंत्रणा उभारलेल्या आहेत सोमवारपासून पूर्ण ऍक्टिव्ह म्हणजे ग्रामीण आणि शहरी भेदभाव असा केला जाणार नाही. सगळीकडं या पद्धतीनं जागृती करण्याचं काम विथ पालक म्हणजे पालकांना समवेत शाळा व्यवस्थापन समितीला समवेत घेऊन केलं जाईल. आज मी त्याचा आढावा घेतलेला नाही.
शिक्षण विभागाचा स्वतंत्र आढावा त्या बाबतीत. आज केवळ सुरक्षा मुलींची, विद्यार्थिनींची आणि एकूणच महिला वर्गाची याच्या बाबतीतली बैठक होती. मी जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद साताराला सूचना देऊन सखी समित्या ज्या आहेत शाळा स्तरावरती स्थापन केलेल्या त्याचा स्वतंत्र आढावा लवकरच घेतो. नाईट शिफ्टला बरेच महिला काम करतात, सोबत नर्स असतात किंवा पोलीस महिला काम करतात, त्यांच्या सुरक्षेसाठी काही नाईट पेट्रोलिंग वाढवायच्या सूचना दिलेल्या आहेत. रात्र गस्त आमची चालूच असते. तरी सुद्धा ज्या ज्या ठिकाणी अशा शिफ्ट संपतात, समजा 8-4, 4-12, 12-8 अशी काय 8-8 तासाची शिफ्ट असते, नाईट पेट्रोलिंग वाढवण्याच्या सूचना सुद्धा पोलिसांना दिलेल्या आहेत. साहेब, काही भांडणाच्या याच्यामध्ये गुन्ह्यांमध्ये महिलांना पुढे करून विनयभंगाचे कुठे गुन्हे दाखल होतात काय, मग त्या संदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर आमचा ठाणे प्रभारी त्याची खात्री करतो आणि जर त्याच्यामध्ये तथ्य असेल तर दाखल करून घेतो, तथ्य नसेल तर नाही दाखल करून घेत. साहेब, शाळा, प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळांबद्दलचा किंवा कॉलेजचा विषय तुम्ही आता सांगितला की त्या ठिकाणी जे यंत्रणा तुमची राबवली जाणार आहे, पण काही निराधार आश्रम आहेत, शाळा आहेत ज्या ठिकाणी काही महिलांना ठेवलं जात असतं, तर त्या ठिकाणी सिक्युरिटी सुद्धा किंवा त्याबाबतची माहिती कशी घेतली जाते? आता ते सांगायचं राहिलं, मगाशी आम्ही निर्णय केलाय की असं काय आढळलं ह्या 2 दिवसामध्ये की प्रायव्हेट हॉस्टेलच्या नावाखाली, अनाथ आश्रमच्या नावाखाली, वृद्धाश्रमच्या नावाखाली असे काही व्यवसाय चालतात, त्याच्यावर एसपीने कराडमध्ये कारवाई केली. तर आज नगरपालिका क्षेत्रातल्या मुख्य अधिकाऱ्यांना, ग्रामीण भागातल्या तलाट्यांना आणि ग्रामसेवकांना अशा सक्त सूचना दिलेल्या आहेत. एक 8 दिवसामध्ये ड्राईव्ह घ्या. विदाऊट परमिशन, अधिकृत परवानगी न घेता कुणी हॉस्टेल चालवत असेल, कुणी अनाथ आश्रमाच्या नावाखाली काय चालवत असेल, कुणी वृद्धाश्रमाच्या नावाखाली काय चालवत असेल, तर त्याचा 8 दिवसात जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल येईल. अहवाल आल्या जे बेकायदेशीर असेल ते तात्काळ सील केलं जाईल. साहेब, कराडातली जी घटना जी घडली आश्रम महिलेवर अत्याचार, तर त्याचबरोबर जी महिला ही आश्रम चालवते त्या महिलेनं त्या ठिकाणी दारूचा व्यवसाय सुरू केला होता. त्याचबरोबर हनी ट्रॅपच्या वधूवर सूचक केंद्र ती नाव नोंदवायची, तिचा एक साथीदार आहे, त्यांच्या मार्फत तिचं नाव नोंद करायची आणि अनेकांना तिने गंडा घातला. यामध्ये बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत, कोर्टातले वकील आहेत, अनेक लोकांना तिने गंडा घातला आणि त्यातले काही ऑडिओ पण व्हायरल झाले. त्याबाबत काय सांगा? या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक स्वतः लक्ष ठेवून आहेत. संबंधित महिलेला, तिच्या साथीदाराला आपण अटक केलेली आहे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांचे बाकी सगळे सीडीआर, अमुक तमुक, मोबाईल रेकॉर्डिंग, बँक अकाउंट्स, ते जे काय असेल ते सगळ्याची चौकशी सुरू आहे. जे कोणी ह्याच्यामध्ये गुन्हा करायमध्ये सहभागी असतील ते, किंवा जे कोणी ह्याचे जे ठरले असतील, म्हणजे ते त्याला बळी पडले असतील किंवा ज्यांची फसवणूक झाली असेल, त्या सगळ्यांची याच्यामध्ये चौकशी केली जाईल. कुणालाही सोडलं जाणार नाही. ओके. महिला पथदर्शी प्रकल्प किती दिवस झाले राबवतोय मी साताऱ्यात? आहे ना, आपण, तुम्ही साताऱ्यातलेच आहात ना. मी साताऱ्यापुरतं मला सांगा, मी 2.5 वर्ष 3 वर्ष राज्यमंत्री असताना हा प्रकल्प आणला आणि त्याचेही रिझल्ट दिसत आहेत. चांगलं म्हणा, चांगलं केले त्याला म्हणा तरी चांगलं. आता बघा, ऐका ना, ऐका, मी राज्यमंत्री असताना राबवला आणि नंतरच्या काळामध्ये जिल्ह्यामध्ये आपण त्याचे रिझल्ट चांगले दाखवले. मी याचं प्रेझेंटेशन आत्ता कॅबिनेटच्या बैठकीला जाताना माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांना, माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांना ह्याची 1 पेज नोट तयार करायला मी एसपीनं सांगितलेलं आहे. त्याचं बुकलेट तयार करायला सांगितलेलं आहे. ते दोन्ही नेत्यांना दाखवू आणि महिलांच्या, मुलींच्या सुरक्षेसाठी हे सरकार कुठेही मागं हटणार नाही. या पद्धतीनं याही पेक्षा अधिक कडक जर राबवायला लागलं तरी ते सुद्धा राबवू आपण. ओके, हे संपलं. दिवशी एका एसटी अधिकाऱ्याने महिलेचा म्हणजे अवमान केला. एसपीना बी मी कळवलं, कलेक्टरला बी कळवलं. मोबाईल वरती तुम्ही ते फक्त बघा. तक्रार द्या माझ्याकडे. हा, बोला. महाराष्ट्र बंद, हे मला पाणी दे ना. महाविकास आघाडीनं महाराष्ट्र बंदची हाक दिलेली उद्याच्या बदलापूरचं प्रकरण आहे त्या अनुषंगाने, तर सर्व बंद करण्याचं आव्हान उद्या केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. साताऱ्यात काय कुणी? महाविकास आघाडी
राज्य सरकार सर्व परिस्थितीला सामोरं जायला पूर्ण खंबीर ताकदीनं तयार आहे. महिलांच्या सुरक्षेला राज्य सरकारनं प्राधान्य दिलेलं आहे, प्राधान्य देत आहे. आपण आज त्याचा आढावा सातारा जिल्ह्यातल्या या ठिकाणी घेतला. महिलांच्या अशा तक्रारींच्या बाबतीत सुद्धा त्याच्यामध्ये राजकारण घुसवायचं, मला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण नको, मला सुरक्षा द्या, असे बॅनर आणून आंदोलनात बदलापूरच्या उतरायचं, हे विरोधकांनी सुरू केलेलं काम आहे. आता ज्यांना अशा महिलांच्या संवेदनशील प्रश्नामध्ये सुद्धा राजकारण आणायचं आहे त्यांना त्यांचं राजकारण करू द्या. महिलांच्या सुरक्षेसाठी माननीय शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या आणि माननीय दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व कडक उपाययोजना करत आहोत. महाविद्यालय सुरू राहणार आहे का? कारण पालकांमध्ये संभ्रम आहे. बंदचा विषय आहे. या बाबतीतला निर्णय महाराष्ट्र स्तरावर घेतला जाईल. कारण बंद फक्त सातारा जिल्ह्यामध्ये नाही, बंद हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. या बाबतीतला निर्णय शासन स्तरावर योग्य त्या पद्धतीने शासन स्तरावर घेतला जाईल. बंदच्या पार्श्वभूमीवरती साताऱ्याच्या व्यापाऱ्यांनी कालचा बंद म्हणजे झालेला काल झाला होता बंद. तर त्या बंदच्या अनुषंगाने साताऱ्यातील व्यापाऱ्यांनी उपरोधिक असं मागणी केली सरकारनं की लाडकी बहीण जशी योजना आहे या बंदच्या ह्याच्यामुळं आजचं जे होतं होणारं नुकसान, व्यापारी योजना सुरू करा, लाडका व्यापारी योजना सुरू करा, म्हणजे प्रतिकात्मक त्यांनी सर्व घटक राज्यातले सरकारचे लाडकेच आहेत. त्यामुळे सरकार सर्व घटकांची योग्य काळजी घेईल. मला कोल्हापूर दौरा आहे. साहेब, एक महत्वाचा प्रश्न, तुम्ही गृहराज्यमंत्री असताना जिल्हा कारागृहाच्या बाबतीत एक निर्णय घेतला होता की मावलेला एक नवीन कारागृह बांधायचं महागावला तर त्या संदर्भात मला जागा मिळाली ना, हस्तांतर करायची प्रक्रिया बाकी आहे फक्त. मी त्याचा पाठपुरावा केला ना. वा, मी दिलेला शब्द शिंदे साहेबांचा मी केला आहे. त्यामुळे एकदा शब्द दिला की तो पूर्ण करायचा. शरद पवार यांची सुरक्षा वाढवली, त्याच्यामुळे शरद पवारांचं म्हणणं असं आहे की माझ्यावर पाय ठेवण्यासाठी सुरक्षा वाढवली गेली. आता पवार साहेब मोठे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांच्याबद्दल आम्ही बोलणं योग्य नाही. परंतु जेव्हा केंद्र सरकार असा निर्णय घेतं, आणि मी त्या गृह विभागाचा राज्यातला राज्यमंत्री होतो, राज्यातल्या व्हीआयपींची सुरक्षा व्यवस्था बघण्याची जबाबदारी त्यावेळी आमच्याकडे होती. आम्ही दर 8-15 दिवसांनी, महिन्यांनी त्याचा पिरियडिकल रिव्ह्यू घ्यायचो. कुणाला वाय सिक्युरिटी आहे, कुणाला वाय प्लस आहे, कुणाला झेड आहे, कुणाला झेड प्लस आहे, आणि आपण त्याचा रिव्ह्यू घ्यायचो. आणि थ्रेट जर जास्त असेल तर सुरक्षा वाढवायचो, थ्रेट कमी असेल तर सुरक्षा विड्रॉ करायचो. केंद्र सरकारनं बॉर्डरची, मला वाटतं बीएसएफची सुरक्षा दिली ना, एनएसजीची केंद्र सरकारनं सुरक्षा दिली. अर्थात केंद्रातल्या यंत्रणांकडे काहीतरी इनपुट असेल. आणि पवार साहेबांची सुरक्षा ही महाराष्ट्राच्या दृष्टीनं जशी महत्वाची आहे तशी देशाच्या दृष्टीनं सुद्धा महत्वाची आहे. त्यामुळं त्यांच्या सुरक्षेची काळजी केंद्राला असल्यामुळंच काळजीपोटी घेतलेला हा निर्णय आहे. महाराष्ट्राची पोलीस सक्षम नाहीयेत म्हणून नाही, आमची पण वाय प्लस झेड प्लस सुरक्षा आहे. राऊतांचं म्हणणं आहे की महाराष्ट्र पोलीस सक्षम नाहीये म्हणून केंद्राकडून त्यांना सिक्युरिटी द्यावी लागते. आम्ही महाराष्ट्र सरकारकडं जेवढी सगळ्यात जी एक्स्ट्रीम सुरक्षा आहे झेड प्लसची, ती सुरक्षा पवार साहेबांना दिलेली आहे. त्यामुळे यापेक्षा अधिक लागली तर अधिक सुद्धा देऊ. मी मगाशी काय म्हणलं, माननीय पवार साहेबांची सुरक्षा महाराष्ट्राच्या दृष्टीनेच नाही देशाच्या दृष्टीनं महत्वाची आहे. त्यांच्या सुरक्षेची राज्यालाही तितकीच चिंता आहे. पण नितेश राणे टीका करतात. मला नाही त्याच्याबद्दल काय बोलायचं. एक वेगळा प्रश्न आहे. चला, मला निघायचंय आता. वाइंड अप. बर, काल कोयनेच्या सर्व भागातील लोकांनी बैठक घेतली सापड्यात. त्यांची अशी मागणी की आता सध्याचे जे दोन आहेत ते उभा ते बंद झाले. पालकमंत्री म्हणून त्याचा मी आढावा घेईन आणि जी काही नागरिकांच्या मागण्या असतील, नागरिकांची भूमिका असेल, त्या भूमिकेचा शासन सकारात्मक विचार करेल. सत्ताधाऱ्यांच्या 17 साखर कारखान्यांना जवळजवळ 2265 कोटीचं कर्ज वितरणाला मुंबई उच्च न्यायालयात स्थगिती दिली असता. हा, सत्ताधाऱ्यांच्या आम्हाला एक कार्यक्रम आहे MIDCचा. एकच प्रश्न होता. निहाना म्हणतोय तुम्ही करा, तर हे म्हणजे नाही 2 मिनिटं जाऊ आपण. सत्ताधाऱ्यांचे जे साखर कारखाने आहेत त्याच्या कर्ज वितरणाला मुंबई उच्च न्यायालयात स्थगिती दिली. याच्यामध्ये जे आर्थिक अडचणीतले कारखाने आहेत त्यांना हे कर्ज आहे फक्त. म्हणजे हे काही उचलून सरकारच्या तिजोरीतनं पैसे दिलेत असं नाही. पाठीमागच्या सरकारमध्ये वित्त विभागाचा मी राज्यमंत्री असताना याला सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वित्त राज्यमंत्री आणि सहकार राज्यमंत्र्यांची एक हाय पॉवर कमिटी होती.
त्या कमिटीमध्ये केस वाईज आपण रिव्ह्यू घ्यायचो, किती कर्ज द्यायचे, किती वर्षाच्या मुदतीसाठी द्यायचे आणि त्याचा व्याज परतावा आणि मुद्दल परतावा कसा होणार आहे, पूर्ण निकष तपासून आपण हा निर्णय घेतला होता. माननीय उच्च न्यायालयानं अशा पद्धतीनं काहीतरी मनाई केली असं काल समजतंय आम्हाला. येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आम्ही त्याच्यावर चर्चा करू, पण सहकार उद्योग टिकला पाहिजे, सहकारी साखर कारखानदारी टिकली पाहिजे. विशेषतः जे सहकारी साखर कारखाने केवळ साखर उत्पादनावर अवलंबून आहेत त्यांना अशा आर्थिक मदतीची आज गरजच आहे. ज्यांना इथेनॉल आहे, ज्यांना लिकर परमिशन्स आहे, त्यांना थोडेसे 2 पैसे उत्पन्नाचे मिळत आहेत, पण जे केवळ ऊसाचं गाळप करून साखर निर्माण करतायत त्यांना या साखरेच्या पडलेल्या भावामुळं कारखाने चालवणं आर्थिक अडचणीच आहे. त्यांना आपण सरकारनं हमी दिलेली आहे फक्त, त्यामुळे सरकारनं उचलून तिजोरीतनं पैसे काढून दिलेत असं नाही. हे पैसे त्या कारखान्याला व्याजासह परत फेडायचे. ओके, जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीची चर्चा सातत्यानं. मला तो अधिकार नाही, मला काय माहिती? मला अधिकारच नाही तो. दादा तुम्ही सांगितलं होतं की रस्ते दुरुस्ती नाही केलं तर गुन्हे दाखल करा. आजची परिस्थिती आपण कडक समज परत एकदा त्या कंपनीने दिलेली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या बरोबर सुद्धा नाही, माननीय मुख्यमंत्र्यांच्या बरोबर सुद्धा चर्चा झालेली आहे. माननीय मुख्यमंत्री सुद्धा केंद्र स्तरावर, महाराष्ट्र स्तरावरती वरिष्ठ त्यांच्या अधिकाऱ्यांना बोलवून या बाबतीतले कडक आदेश देत आहेत.